प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे। या प्रेझेंटेशन मध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र, ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोहोचू शकलो त्यांच्याकडनं जी जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। काय लोक म्हणतील ही कुठून आणली, कशी आणली, ही आम्ही आणली आहे। अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे। मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सीज, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जर सरकारने नाही तर सरकारमध्ये असलेल्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकतं। सुरुवात करत असताना आता दादाचा मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे। 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथं कव्हर करायचं होतं। 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होती आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर त्यांचं त्या ठिकाणी ते होतं। लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे, बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे। पुढे आता याबद्दल विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010ला हे विमान बनलेलं आहे। लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे, खूप फास्ट विमान असतं, 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं। बाकीचे जर विमानं आपण बघितली ज्याच्यामध्ये कुठलीही असू दे तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात। आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं। त्याचे इंटरनल पार्ट्स हे मी तुम्हाला इथं दाखवलेत। अंदाजे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, पण अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावे। या सेक्शन मध्ये आपल्या बॅगा नाही तर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं। इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही। बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर हे डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे। आता या VSR कंपनीची माहिती मला आपल्या सर्वांना द्यायची। याच्यामध्ये विजय कुमार सिंग, त्यानंतर सीमा रिमी सिंग हे दोघं याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे। 2 डिरेक्टर विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग। विजय आणि रोहित हा विजयचा मुलगा आहे। रोहित सिंग बद्दल मी पुढे 2-3 स्लाइड पुढे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो। याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 शेअर होल्डर इथं दिसतात, पण या खोलामध्ये जर गेलो विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 27 वेगवेगळे शेअर होल्डर आहेत। ह्याच्यात जर खूप खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे, कोण तिथं शेअर होल्डर आहे, विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना कळेल, पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही। त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे, पण अजून खोलात जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो। त्यानंतर या कंपनीकडनं, या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअरजेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे या देशामध्ये। सगळ्यात जास्त लेअरजेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं। विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील, त्यांनी स्वतःची VSR नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे। पुढे आता अपघाताच्या दिवसाची टाइमलाईन जर आपण बघितली तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट, अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले। कॅप्टनली चेक केलं, बारामती एअरपोर्टला तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, ATCशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं। 7:17 दीपक जाधव, विदीप जाधव जे त्यांचे PSO होते दादांचे, हे तिथं पोहोचले होते। 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATCला सांगितलं
आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे. 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं. तुम्ही म्हणताल या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो. पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे. एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे. एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले आहे. त्या ग्रुप चॅटमध्ये अधिकारी सुद्धा असतात, पीए सुद्धा असतात. त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो.